शेवटी मयूर सोफ्यावर पसरत म्हणाला, बॉस, तुझा तो त्या खोलीत आहे आणि त्या खोलीत कोणीही जाऊ शकत नाही, कारण तिथे पासवर्ड सिस्टीम आहे. काजूने आश्चर्याने विचारलं, असं काय आहे त्या खोलीत की ती पासवर्डने लॉक केली आहे? मयूर खांदे उडवत म्हणाला, माहीत नाही, ते तुझा तोच जाणे. काजू त्या खोलीकडे पाहत राहिली. तोपर्यंत रात्र झाली होती. सगळ्यांनी जेवण केलं आणि आपापल्या खोल्यात निघून गेले. पण काजूने ना जेवण केलं ना तिथून कुठे गेली. मयूरने तिला जेवायला सांगितलं, पण काजूने नकार दिला. त्याने जबरदस्ती केली नाही आणि आपल्या खोलीत निघून गेला. काजू तिथे सोफ्यावर झोपून गेली. रात्री साधारण 2च्या सुमारास जैनिल खोलीतून बाहेर आला. बाहेर येताच त्याची नजर सोफ्यावर झोपलेल्या काजूवर गेली. ते पाहून तो स्वतःशीच पुटपुटला, मी जवळ नसलो की ही कुठेही जाऊन झोपते, पागल मुलगी. जैनिल तिच्या जवळ आला आणि उठवण्यासाठी हात पुढे करणार तेवढ्यात तिथे एक काम करणारी बाई हळूच जैनिलला म्हणाली, साहेब, मॅडमने जेवण केलं नाही. तुमची वाट पाहत पाहतच त्या झोपून गेल्या. मयूर साहेबांनी तुम्हाला सांगायला सांगितलं होतं. जैनिलने आश्चर्याने काजूकडे पाहिलं आणि मग त्या बाईला म्हणाला, तुम्ही आमच्यासाठी जेवण बनवाल का? ती बाई किचनकडे इशारा करत म्हणाली, त्या बनवत आहे तुमच्यासाठी जेवण. जैनिलने किचनकडे पाहिलं तर पदर घेतलेली ती बाई स्वयंपाक करत होती. तिची पाठ जैनिलकडे असल्यामुळे तो तिला नीट पाहू शकला नाही. जैनिलने होकार दिला आणि ती बाई निघून गेली. मग तो काजूला म्हणाला, काजू उठ. पण काजूने अजिबात हालचाल केली नाही. मग जैनिलने पाणी आणलं आणि तिच्यावर थोडंसं पाणी शिंपडत म्हणाला, काजू उठ, जेवायला जाऊया. पाणी अंगावर पडताच काजू दचकून उभी राहिली आणि ओरडली, काय झालं? जैनिल तिला थांबवत म्हणाला, काहीच झालेलं नाही, चल. त्याने काजूचा हात धरला आणि डायनिंग टेबलजवळ नेऊन खुर्चीवर बसवलं. मग तो किचनमध्ये गेला, जिथे ती बाई जेवण बनवत होती. जैनिल तिच्याकडे पाहून म्हणाला, थँक्यू, इतक्या रात्री आमच्यासाठी तुम्ही कष्ट घेतले. त्या बाईने काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे जैनिल बाहेर आला. बाहेर येऊन पाहतो तर काजू पुन्हा खुर्चीवर बसता बसता झोपून गेली होती. जैनिल तिच्या शेजारी जाऊन बसला. थोड्याच वेळात जेवण आलं. त्याने काजूला हलकेच उठवलं, तिला जेवण भरवलं आणि स्वतःही जेवू लागला. ती बाई अजूनही स्वयंपाकघरातच काम करत होती. काजूची नजर तिच्यावर गेली. मग ती आपली प्लेट उचलून स्वयंपाकघराकडे गेली. जैनिल काही बोलणार होता, पण तो गप्प राहिला. किचनमध्ये येऊन तिने आपली प्लेट ठेवली आणि दुसऱ्या प्लेटमध्ये जेवण वाढून घेतलं. मग तिने त्या बाईचे हात पकडून थांबवले, कारण ती अजूनही काम करत होती. काजूने हात पकडताच ती थांबली. काजूने तिचे हात धुवून घेतले आणि जेवणाची प्लेट तिच्या हातात देत म्हणाली, तुम्हीही जेवून घ्या, मला माहीत आहे तुम्ही जेवलेले नाही. ती बाई काजूसमोर हात जोडू लागली, पण काजूने मध्येच तिचे हात धरत म्हटलं, नाही, आधी जेवण करा. काजू तिथेच बसली आणि स्वतःही जेवू लागली. मग त्या बाईनेही आपली प्लेट घेतली आणि जेवायला सुरुवात केली. हे सगळं जैनिल बाहेरून पाहत होता. काजूच्या या वागण्यावर त्याच्या ओठावर हसू उमटलं. जेवण झाल्यावर काजूने त्या बाईला तिच्या खोलीत जायला सांगितलं आणि ती निघून गेली. काजू बाहेर आली तेव्हा जैनिल तिची वाट पाहत होता. दोघेही आपल्या खोलीकडे निघाले. काजूसाठी आता काया एक धोका बनली होती, ते फक्त काजूलाच माहीत होतं. पण याबद्दल तिने जैनिलला सांगितलं नाही आणि हे सगळं तिच्यासाठी आणखी धोकादायक ठरणार होतं की तिच्यासाठी काही चांगलं घडणार होतं, हे तिलाच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच काजू थेट लायब्ररीत आली, कारण उद्या तिची परीक्षा होती आणि आज तिला खूप अभ्यास करायचा होता. ती जैनिलला न उठवता तिथून निघून गेली. तो सोफ्यावर झोपला होता. डोळे उघडताच त्याची नजर थेट बेडकडे गेली, पण बेड रिकामा होता. जैनिल दचकून उठला आणि खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, पण काजूचा कुठेही पत्ता नव्हता. तो खोल श्वास घेत स्वतःशीच म्हणाला, आता ही मुलगी कुठे गेली? मग तो बाहेर आला. त्याने आधीच घराची सिक्युरिटी डबल केली होती, म्हणून बाहेरून कुणाचा धोका नव्हता. तो वरच उभा राहून संपूर्ण घरावर नजर फिरवू लागला, पण काजू कुठेच दिसली नाही. तो परत खोलीत आला. तेवढ्यात काजूचा फोन वाजू लागला. नंबर पाहिला तर नाव सेव्ह नव्हतं. जैनिलने फोन उचलून कानाशी लावला. पलीकडून एक मुलगी घाईघाईने बोलत होती, काजू, माझी परीक्षेची तयारी अजिबात झाली नाहीये, प्लीज काहीतरी सांग, काय वाचू काय नको. जैनिलने फोन कानापासून थोडा दूर करून नंबर पाहिला. तेवढ्यात पुन्हा पलीकडून आवाज आला, काजू, ओय, ऐकतेस ना?
हे ऐकताच जैनिल गडबडून म्हणाला, तू कोण बोलतेस आणि हा नंबर तुला कुठून मिळाला? खरं तर विवेक काजूचा फोन घेऊन गेल्यानंतर जैनिलने तिच्यासाठी एक नवीन फोन आणला होता. नंबर अजून कुणाकडेही नसल्यामुळे त्याला थोडी हैराणी झाली. मुलगी काही क्षण शांत राहिली, मग घाबरत म्हणाली, तुम्ही कोण बोलताय? हा माझ्या बहिणीचा फोन आहे. जैनिल शांतपणे म्हणाला, मी तुमच्या बहिणीचा नवरा बोलतोय. मुलगी लगेच म्हणाली, मी मनू बोलते. हा नंबर काजूचाच आहे ना? यावेळी मनू हळू आवाजात बोलली. त्यावर जैनिल म्हणाला, हो आहे तर तिचाच, पण तुला कसा मिळाला? आतापर्यंत तर मला आणि मयूरला सोडून कुणालाच माहीत नव्हता. जैनिल काही बोलणार इतक्यातच मनूने फोन कट केला. तेव्हाच जैनिलला समजलं की हे सगळं मयूरनेच केलं असणार. फोन हातात घेऊन जैनिल लायब्ररीकडे निघाला, कारण आता त्याला खात्री होती की काजू तिथेच सापडेल. लायब्ररीत पोहोचताच काजूला पाहून तो पुन्हा एकदा चकित झाला, कारण काजू टेबलवरच झोपलेली होती. ती आली होती अभ्यास करायला, पण इथे येऊन झोपून गेली होती. जैनिल पुढे गेला तेवढ्यात काजू कूस बदलू लागली. ती टेबलाच्या कडेला झोपली असल्यामुळे खाली पडणार होती. तेवढ्यात जैनिलने धावत जाऊन तिला धरलं. काजू अजूनही गाढ झोपेतच होती. आता तिला कसं उचलायचं हेच जैनिलला कळत नव्हतं. त्याने फोन बाजूला ठेवला आणि काजूला उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याची नजर काजूच्या चेहऱ्यावर गेली. झोपेत ती फारच गोड आणि निरागस दिसत होती. तो क्षणभर काजूतच हरवून गेला. काही वेळ तो तसाच तिला पाहत राहिला. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी येत असल्याची चाहूल लागली. जैनिलने काजूला उचललं आणि वळून सोफ्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर दारात उभी असलेल्या कायावर गेली. हात बांधून ती जैनिलकडे पाहत होती. जैनिलने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो पुढे निघून गेला. तेवढ्यात काजूने डोळे उघडले. तिने स्वतःला जैनिलच्या कुशीत पाहिलं आणि दचकली. अर्धवट उघड्या डोळ्यांनी जैनिलकडे पाहत ती म्हणाली, आता काय झालंय मला, जो तू मला असं उचलून नेत आहेस? जैनिलने तिला सोफ्यावर बसवलं आणि कायाकडे पाहत म्हणाला, घरात खूप लोक आहेत, कोणी काहीही करू शकतं, शेवटी तू माझी बायको आहेस. काजूने कायाकडे पाहिलंच नाही, कारण काया तिच्या मागे उभी होती. काजू उठत निघून जात म्हणाली, मला खूप अभ्यास करायचा आहे, आज मी अजिबात फ्री नाहीये, तू जा इथून. काया निघून गेली. मग जैनिल काजूच्या हातात फोन देत म्हणाला, तुझ्या बहिणीचा फोन आला होता, तिच्याशी बोलून घे, मी थोड्या वेळात येतो. मग काजूने मनूला फोन करून इथे यायला सांगितलं, म्हणजे दोघी मिळून अभ्यास करू शकतील. जैनिल बाहेर आला आणि आपल्या खोलीकडे निघाला. तेवढ्यात मागून मयूरने आवाज दिला, ओये थांब, बॉस कुठे आहे? मला तिच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जैनिल खोलीच्या दारातच थांबून म्हणाला, काय महत्त्वाचं काम आहे? सांग, मीच सांगतो तिला. मयूर जबरदस्तीने खोलीत शिरत म्हणाला, आमचं खास काम आहे, तू मध्ये बोलू नकोस. जैनिलने मयूरला आत येऊच दिलं नाही. तो त्याला बाहेर ढकलत म्हणाला, माझ्या बायकोवर तू काही जादूटोणा तर केला नाहीयेस ना? ती माझ्यापेक्षा जास्त तुझ्याशीच मोकळेपणाने बोलते. मयूर आपली कॉलर पकडत म्हणाला, हो ना, कारण मी आहेच असा, तू कधीच माझ्यासारखा होऊ शकत नाहीस. जैनिल काही बोलणारच होता, तोच त्याला खाली तनू आणि मनू उभ्या दिसल्या. मयूरकडे न पाहताच जैनिलने त्याला बाजूला केलं आणि खाली निघून गेला. मयूरने खाली पाहिलं नाही आणि जैनिलच्या खोलीकडे जात म्हणाला, काय बेइज्जती आहे यार. तो खोलीत आला, पण काजू तिथे नव्हती. मग तो तिथेच बसून राहिला. काही वेळ थांबूनही कोणी आलं नाही, म्हणून उठून बाहेर आला. तोपर्यंत जैनिल तनू आणि मनूला काजूकडे लायब्ररीत घेऊन गेला होता. मयूर आता पुन्हा काजूला आणि जैनिललाही शोधू लागला, पण दोघंही कुठेच सापडले नाही. मग जैनिल लायब्ररीतून बाहेर येताना दिसला, तर मयूर त्याला घुरत म्हणाला, आजकाल तू लायब्ररीतच राहायला लागलायस का? काय मिळालंय तुला तिथे? जैनिल काहीच न बोलता आपल्या खोलीकडे निघून गेला. मग मयूर लायब्ररीत आला. इथे येऊन काजूसोबत तनू आणि मनूला पाहून तो चकित होऊन म्हणाला, मनू तू कधी आलीस? मनू काहीच बोलली नाही, पण तनूने मयूरला रागाने पाहिलं. ते पाहून मयूर दात दाखवत म्हणाला, माझा अर्थ तुम्ही दोघी कधी आलात? तनू टोमण्यात म्हणाली, तू घोडे विकून झोपलेला असताना. मयूर तोंड वाकडं करत म्हणाला, मी झोपलो नव्हतो, बॉसला शोधत होतो. मयूर पुढे काही बोलणार तोच काजू बोलून गेली, काही काम होतं का? मयूर म्हणाला, हो, सांगायचं होतं की तुझी बहीण येणार आहे, पण ती तर आधीच आली, मीच उशिरा पोहोचलो. तनू आश्चर्याने म्हणाली, एक मिनिट, तुला कसं माहीत आम्ही येणार आहोत ते? आणि हे तर फक्त आम्हा दोघींनाच माहीत होतं. मयूर गप्प झाला तेव्हा काजू हसत म्हणाली, अरे बाबा, तू इथे अभ्यास करायला आली आहेस की CID व्हायला?
तेजससोबत राहून तू पण खूप प्रश्न विचारायला लागलीयस. मग काजू मयूरकडे पाहत म्हणाली, मयूर तू जा आता, आम्हाला अभ्यास करू दे. मयूर निघून गेल्यावर मनूने सुटकेचा श्वास घेतला, कारण तनूला अजून हे माहीत नव्हतं की ते एकमेकांवर प्रेम करतात. जर तिला कळलं असतं तर दोघांची खैर नव्हती. मग तिन्ही बहिणी अभ्यास करत राहिल्या. जैनिलने त्यांच्यासाठी कॉफी वगैरे सगळं पाठवून दिलं होतं. काया सगळं पाहत होती आणि आतून जळत होती. तिला काजूला शक्य तितक्या लवकर घराबाहेर काढायचं होतं, पण तिच्या डोक्यात काहीच उपाय सुचत नव्हता. काया आपल्या खोलीत येऊन बसत स्वतःशीच म्हणाली, बस आजची शेवटची रात्र, यानंतर तू इथे राहू शकणार नाहीस. मी ठरवलंय आता मला काय करायचं आहे ते. रात्र झाली तशी तनू आणि मनू निघू लागल्या. जैनिलने मयूरला त्यांना घरी सोडायला सांगितलं. हे ऐकताच मयूरचे डोळे चमकले, पण तेवढ्यात समोरून तेजस येताना दिसला. तेजसकडे पाहताच मयूर मनातल्या मनात पुटपुटला, घे आला कबाब में हड्डी. तेजस तनू आणि मनूला घेऊन गेला आणि बिचारा मयूर मनूला जाताना शांतपणे पाहत राहिला. मग काजू पुन्हा लायब्ररीकडे जायला निघाली. तेवढ्यात जैनिल म्हणाला, थांब, आता कुठे चाललीयस? काजूने लायब्ररीकडे बोट दाखवत उत्तर दिलं, अभ्यास करायला. जैनिल फोनकडे पाहत म्हणाला, नाही आता बस, खूप झालं. इतका अभ्यास करून तू वेडी होशील आणि मी महावेड्यासोबत तर अजिबात राहू शकत नाही. काजू त्याला घुरत म्हणाली, काय अर्थ आहे याचा? जैनिल तिच्याकडे न पाहताच म्हणाला, वेड्यासोबत राहतोय ते काही कमी आहे का, की आता तू महावेडी व्हायला निघालीस? काजू रागाने म्हणाली, तुला मी वेडी वाटते? जैनिल शांतपणे म्हणाला, वाटतं काय त्यात, तू आहेसच वेडी. काजू जैनिलकडे आली तेवढ्यात तिचा तोल गेला आणि ती पडणारच होती. पण जैनिल तिला एका हाताने कमरेतून धरत म्हणाला, हे बघ, वेडेच असतात ते जे नीट चालू शकत नाही, सतत पडतच राहतात. काजू तोंड वाकडं करत म्हणाली, कधी कधी बॅलन्स बिघडतो. जैनिल म्हणाला, हो, नॉर्मल लोकांसोबत कधी कधी होतं, पण वेड्यांबरोबर नेहमीच होत राहतं. काजूने त्याला ढकललं, ज्यामुळे जैनिल थोडा दूर गेला. काजू तोंड फुगवून तिथून निघून गेली. त्याने तिला जेवायला बोलवलं, पण काजूने त्याचं एकही ऐकलं नाही. काजूला जाताना पाहत मयूर जैनिल जवळ येऊन म्हणाला, बाप रे, बॉसला नाराज केलंस. आता काय माहीत ती जेवण करेल की नाही किंवा कोणाशी बोलेल की नाही, देवालाच माहीत. जैनिलने मयूरकडे रागाने पाहिलं. ते पाहून मयूरही जिना उतरता उतरता जैनिलकडे तिरकस नजर टाकत निघून गेला. आता जैनिलला स्वतःचाच राग येत होता. तो स्वतःशीच म्हणाला, तिला वेडी म्हणायची काय गरज होती? आता काय विचार करत असेल ती? मी तिला कसं म्हणवू? मला तर म्हणवणंही जमत नाही. मग तो किचनमध्ये गेला. तिथे तीच बाई जेवण बनवत होती. आजही तिने आपला चेहरा झाकलेलाच होता. जैनिल तिच्याजवळ जाऊन म्हणाला, तुम्ही माझी मदत करू शकाल का? ती आता माझ्याशी बोलणार नाही. प्लीज तुम्ही तिला जेवण नेऊन द्याल. ती सकाळपासून अभ्यासात गुंतलेली आहे, नीट जेवलीही नाही. तिला लागलंही आहे, प्लीज. त्या बाईने होकारार्थी मान हलवली आणि जैनिलला जेवण दिलं. जैनिल बाहेर येऊन जेवायला लागला आणि ती बाई एका प्लेटमध्ये जेवण घेऊन बाहेर उभी राहिली. जैनिलने वरच्या एका खोलीकडे बोट दाखवलं. ती बाई जेवणाची प्लेट घेऊन वर आली. काजू पलंगावर उलटी पडलेली होती. बाईने दरवाजा बंद केला, ओढणी बाजूला सारली आणि काजूकडे आली. तिने जेवण टेबलावर ठेवलं आणि काजूच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. डोळे बंद असतानाच काजू म्हणाली, मी आता त्याच्याशी अजिबात बोलणार नाही मॉम. तो मला वेडी म्हणतो, त्याला मी वेडी दिसते. बोलता बोलता ती पलटली आणि डोळे उघडले तर समोर तीच बाई दिसली, जिला काजूने क्षणभरासाठी आपली आई समजलं. त्या बाईला पाहताच काजू पटकन उठून बसली आणि म्हणाली, आंटी, तुम्ही इथे का आलात? तुम्ही तर सांगितलं होतं की त्या खोलीशिवाय कुठेही जाणार नाही. त्या बाईने काजूच्या गालावर हलकेच हात ठेवत म्हटलं, माझी मुलगी जेवण करणार नसेल तर मला चैन कसं पडणार? काजू थोडीशी बुचकाड्यात पडत म्हणाली, जैनिलनेच तुम्हाला पाठवलं आहे ना? बाईने होकार दिला तेव्हा काजू लगेच म्हणाली, मग मी जेवणच करणार नाही. बाई हसत म्हणाली, असं कसं चालेल बाळा, जेवण तर तुला करावंच लागेल. काजू थोडा विचार करून म्हणाली, एका अटीवर मी जेवण करेन. प्रॉमिस करा की माझी अट मान्य कराल. बाईने डोळे मिचकावत होकार दिला तेव्हा काजू म्हणाली, तुमचं नाव सांगा मला, बस. बाई काही क्षण गप्प राहिली, मग हसत म्हणाली, अगदी लहान मुलासारखी अट आहे ही, एवढीच गोष्ट ना? माझं नाव रुचिका आहे. काजू दात दाखवत म्हणाली, वा, इतकं गोड नाव सगळ्यांपासून लपवून का ठेवलं? रुचिकाने काजूच्या गालावर हात ठेवत म्हटलं,
आता अजून प्रश्न नाही, चल जेवण कर. काजूने जेवण केलं. रुचिका निघू लागली तेव्हा काजू म्हणाली, थँक्यू मावशी. रुचिकाने वळून काजूकडे पाहिलं पण काहीच बोलली नाही आणि हसत निघून गेली. नंतर जैनिल आपल्या खोलीत गेला. तो येताच काजूने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा आडवी होऊन डोळे बंद केले. जैनिल काहीच बोलला नाही. तोही शांतपणे येऊन सोफ्यावर आडवा झाला आणि काजूकडे पाहत राहिला. तिने एकदाही डोळे उघडले नाही तर जैनिलला वाटलं की ती झोपली असणार. तो अजूनही काजूकडे पाहत होता. काजू खरंच झोपली होती म्हणून मग जैनिलही झोपून गेला. दुसऱ्या दिवशी जैनिल काजूला परीक्षेला घेऊन जायला तिची वाट पाहत होता. काजू खोलीत होती आणि जैनिल बाहेर गाडीपाशी उभा होता. काजू तयार होऊन बाहेर येऊ लागली. तिने दरवाजा उघडायला हात पुढे नेला पण दरवाजा उघडला नाही. काजूने पूर्ण जोर लावला तरीसुद्धा दरवाजा उघडतच नव्हता. मग ती दरवाजा ठोठावत ओरडली, कोणी आहे का, दरवाजा उघडा. पण बाहेरून काहीच आवाज आला नाही. ती खूप वेळ प्रयत्न करत राहिली पण बाहेरून कोणीही काहीच बोललं नाही. काजूने वेळ पाहिला तर तिच्या परीक्षेला सुरू व्हायला अजून अर्धा तास बाकी होता. ती घाबरली. तिने पटकन जैनिलला फोन करून सांगितलं की दरवाजा उघडत नाहीये. जैनिल धावत वर आला. त्याने पाहिलं तर खोली बाहेरून लॉक केलेली होती. मोठं जाडजूड कुलूप लटकत होतं. जैनिलने सगळ्या नोकरांना आवाज दिला. सगळे धावत तिथे आले. जैनिल चिडून म्हणाला, ही खोली कोणी लॉक केली आहे? सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली. मग जैनिलने नोकरांना कुलूप तोडायला सांगितलं. कुलूप फारच मजबूत होतं. सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण कुलूप काही तुटेना. आत काजू दरवाजा जोरजोरात आपटत होती. परीक्षेची वेळ जवळ येत चालली होती म्हणून तिची अस्वस्थता वाढत होती. 15 मिनिटं झाली पण दरवाजा अजूनही उघडत नव्हता. शेवटी जैनिल आणि मयूरने मिळून दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिलं तर काजू एका जागी भिंतीला टेकून बसली होती. जैनिल धावत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू ठीक आहेस ना? काजू घाबरलेल्या आवाजात म्हणाली, माझ्या परीक्षेला आता फक्त 10 मिनिटं उरली आहेत. आपण वेळेत पोहोचू शकणार नाही. जैनिलने तिला झटकन मिठी मारली आणि म्हणाला, डोंट वरी, मी तुझी परीक्षा कॅन्सल होऊ देणार नाही. जैनिलने काजूचा हात पकडला आणि म्हणाला, चल पटकन. दोघे गाडीपाशी आले पण जैनिल गाडीत न जाता थेट बाईककडे गेला. तो बाईक काजूसमोर आणत म्हणाला, बस लवकर. काजू क्षणाचाही वेळ न घालवता बसली. जैनिलने तिचे दोन्ही हात पकडून आपल्या छातीजवळ धरत म्हटलं, घट्ट धरून बस. काजू जैनिलला घट्ट बिलगून बसली आणि जैनिल बाईक वेगात कॉलेजच्या दिशेने घेऊन निघाला. आज तो मुख्य रस्त्याने न जाता गल्ल्या गल्ल्यातून बाईक घेऊन जात होता. काजूने आपलं डोकं जैनिलच्या पाठीवर टेकवलं होतं आणि जैनिल रस्त्याकडे लक्ष देऊन चालवत होता. थोड्याच वेळात ते कॉलेजच्या बाहेर पोहोचले. मुख्य गेट बंद होणारच होतं. जैनिलने बाईक थेट गेटजवळ थांबवली. दरवाजा बंद करणारा माणूस त्यांना पाहून म्हणाला, लवकर या नाहीतर गेट बंद होईल. काजू पटकन बाईकवरून उतरली आणि जैनिलकडे न पाहताच आत धावली. धावत असताना ती अचानक थांबली. तिने वळून पाहिलं तर जैनिल तिलाच पाहत उभा होता. काजूने जैनिलकडे पाहिलं. नजरेतूनच दोघांमध्ये खूप काही बोललं गेलं. काजू हलकसं हसली आणि आत निघून गेली. पण आज तिने जैनिलचं हृदय हलवून टाकलं होतं. आज पहिल्यांदाच जैनिलला काजूच्या डोळ्यात ते दिसलं जे त्याला कधीपासून पाहायची इच्छा होती. ती नजरेआड होईपर्यंत जैनिल तिलाच पाहत राहिला. मग गेटवर उभा असलेला माणूस जैनिलला म्हणाला, आता जा, 3 तासांनी या. पण आज जैनिलला कुठेही जायचं मन नव्हतं. का कोण जाणे, पण आज त्याला फक्त काजूच्या परत येण्याची वाट पाहायची होती. म्हणून त्याने बाईक बाजूला लावली आणि बाईकला टेकून तिथेच उभा राहिला. पूर्ण 3 तास जैनिल तसाच उभा राहिला. परीक्षा संपताच सगळे विद्यार्थी एकाच वेळी बाहेर येऊ लागले. जैनिल काजूला शोधण्याची अजिबात घाई करत नव्हता कारण त्याला माहित होतं की काजू नेहमी सगळ्यात शेवटीच बाहेर यायची. कॉलेज जवळजवळ रिकामं झाल्यावर काजू तनू, मनू आणि मीरा सोबत बाहेर आली. सगळे एकमेकींशी बोलत हसत येत होते. काजूही खळखळून हसत होती. काजूला हसताना पाहून जैनिलच्या चेहऱ्यावरही आपोआप स्माईल आली. काजू तनूकडे पाहून हसत होती. तेवढ्यात मनूने जैनिलकडे पाहून म्हटलं, ओय होय, आज लैला मजनू बाईकवर आलेत वाटतं. काजूने समोर पाहिलं तर जैनिल तसाच बाईकला टेक लावून उभा होता. ते पाहताच तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती थोडीशी थरथरायलाही लागली. अंगात एक विचित्र अशी सनसन जाणवू लागली. तनू, मनू आणि मीरा आपापल्या वाटेने निघून गेले.
काजूही स्वतःच्या धडधडीवर ताबा ठेवत जैनिलकडे गेली. तिला येताना पाहूनही जैनिलने काहीच हालचाल केली नाही. तो जसा होता तसाच उभा राहिला. काजू मनातच म्हणाली, आज हा मला असा का पाहतोय, बाईकवर का बसत नाहीये. काजू जैनिल जवळ येऊन उभी राहिली, तरीही जैनिल तसाच उभा होता. मग काजू त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, कोणी येणार आहे का. जैनिल काजूच्या हातातून सगळं सामान घेत सरळ होत म्हणाला, नाही, आज बाईक तू चालवणार आहेस. पण तिचा आज मूड नव्हता, म्हणून ती म्हणाली, नाही, तूच चालव. जेनिलही हट्टाला पेटला. तो म्हणाला, मग ठीक आहे, इथेच थांबूया. ना तू चालवणार ना मी. बाईक आपोआप तर जाणार नाही, मग इथेच थांबूया. असं म्हणत जेनिल बाईक पासून बाजूला होऊन एका दगडावर बसला. ते पाहून काजू लगेच म्हणाली, ठीक आहे, मी चालवते, बस. तिने बाईक सुरू केली आणि जेनिल तिच्या मागे येऊन बसला. काजू जैनिलला स्पर्श होऊ नये म्हणून हळूच बाईक चालवत होती. जैनिलही योग्य अंतर ठेवून बसला होता. तो आरशातून काजूकडे पाहत होता. काजू तिरक्या नजरेने त्याला पाहत बाईक चालवत होती. थोड्या वेळाने काजूने थोडा वेग वाढवला. जैनिल काहीच बोलला नाही. तेवढ्या समोर वळणावरून एक गाडी येत होती. काजूचा वेग तसाच होता. तिने तो कमी करायला हवा होता, पण तिने केला नाही. तेव्हा जैनिलने काजूच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिला हलकसा दाब दिला. तेव्हा काजूने वेग कमी केला. जैनिलने हात तसाच खांद्यावर ठेवत तिच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हटलं, ट्रॅफिक रूल फॉलो करत जा मॅडम, नाहीतर एखाद्या दिवशी तिकीट न काढताच वर पोहोचवशील. काजू काहीच बोलली नाही. आधी तिला काही वाटलं नाही, पण क्षणभरातच तिचं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं. हात थरथरायला लागले. बाईक कधी इकडे तर कधी तिकडे जायला लागली. जैनिलने काजूच्या खांद्यावरून हात काढून घेतला, पण काजू अजूनही तशीच बाईक चालवत होती. तेव्हा जैनिलने तिच्या दोन्ही हातांवर आपले हात ठेवून बाईक सावरली. आता दोघेही एकत्र बाईक चालवत होते. पुढे काजू होती आणि मागे जैनिल. जैनिल काजूच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता. काजूची पाठ त्याच्या छातीला टेकलेली होती, त्यामुळे काजूला जैनिलच्या हृदयाची धडधड सहज जाणवत होती. ती मनातल्या मनात हसत म्हणाली, याचाही माझ्यासारखाच हाल झालाय. जैनिलचं लक्ष रस्त्याकडे होतं, तर काजू अजूनही आरशात पाहत होती. तेवढ्यात ती अचानक म्हणाली, आता मी मागे जाऊ का. जैनिलने समोर पाहतच उत्तर दिलं, विचार करण्याचं काम माझं आहे, गपचूप बसून राहा. आज मात्र काजूला त्याचा अजिबात राग आला नाही. उलट आज तिला त्याच्यावर प्रेम दाटून आलं होतं. तिलाही खरं तर मागे जायचं नव्हतं. तिला फक्त जैनिलच्या मनात आणि हृदयात काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं, आणि ते तिला समजलंही. काजू हे सगळं विचार करत असतानाच जैनिलने अचानक गाडी थांबवली आणि म्हणाला, चल. काजूने पाहिलं आणि विचार करू लागली, अजून तर घर आलं नाहीये, मग इथे का थांबलो. ती काही बोलायला तोंड उघडणार, तेवढ्यात जैनिल आधीच म्हणाला, विचार करणं माझं काम आहे. मला माहित आहे तू काय विचारणार आहेस. आधी प्रश्न विचारशील, मग मी उलट उत्तर देईन, मग तू रागावशील आणि मग मला तुला मनवायला कुणाला तरी पाठवावं लागेल. हे ऐकून काजूने मध्येच त्याला थांबवत म्हटलं, एक मिनिट, मी तर तुझ्यावर रागावलेली होते ना. ओ माय गॉड, मी कसं विसरले. तू मला वेडी म्हणाला होतास. मग आता या वेडीसोबत फिरतोयस. जैनिल हसत म्हणाला, बघ, आता तू स्वतःच म्हणतेस की तू वेडी आहेस. जरा विचार कर आता काय बोललीस. काजूने जैनिलकडे डोळे वटारत म्हटलं, विचार करायला तर तूच मनाई केली आहेस. जैनिल म्हणाला, हो, राहू दे. तुझ्याने होणार नाही ते. चल जेवायला जाऊया. जैनिल चालू लागला. काजूही त्याच्यासोबत चालत त्याच्याकडे पाहत म्हणाली, माझ्याने का नाही होणार. कारण तू वेड्यासारखीच विचार करशील, म्हणून सोडून दे. जैनिल म्हणाला. काजू आता काहीच बोलली नाही. दोघे एका रेस्टॉरंटमध्ये गेले. आत जाऊन ते समोरासमोर बसले. काजू आजूबाजूच्या लोकांकडे पाहत होती, तर जैनिल मात्र सतत काजूकडेच पाहत होता. काजू तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूच्या अनोळखी लोकांकडे पाहत कधी हसत होती, तर कधी एखाद्या लहान मुलाला पाहून हाय म्हणत होती. जैनिल तिच्या प्रत्येक हालचालीकडे प्रेमाने पाहत होता. थोड्या वेळाने काजूचं लक्ष जैनिलकडे गेलं. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, काय आहे, आता मी काय केलं. जैनिल तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी काही बोललो का. काजू काही बोलणार, तेवढ्यात वेटर जेवण घेऊन आला, जे जैनिलने आधीच ऑर्डर केलं होतं. मग दोघं जेवू लागले. काही वेळाने जेवण करून ते बाहेर आले, तर बाहेरचं वातावरण पावसाळ्यासारखं होऊ लागलं होतं. आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि हलकीशी थंड हवा वाहू लागली होती. काजूने जैनिलकडे पाहिलं. तो समोरचं वातावरण पाहत म्हणाला,
इथे थांबणं योग्य नाही. पाऊस तर नक्कीच पडणार आहे. चल घरी जाऊया. जैनिलने काजूकडे पाहून विचारलं, तुला काय वाटतं? काजू डोळे मोठे करून जैनिलकडे पाहत म्हणाली, म्हणजे आता मी विचार करू शकते? जैनिलने काजूकडे पाहून एक दीर्घ श्वास घेतला, मान हलवली आणि पुढे निघून गेला. काजूही त्याच्या मागोमाग चालू लागली आणि वर आकाशाकडे पाहत हळूहळू चालताना ती पुटपुटली, हे देवा, जोरदार पाऊस पाड. आम्ही इथून निघताच छान मस्त पाऊस सुरू होऊ दे. काजू चालता चालता वरच पाहत होती तेवढ्यात जैनिल अचानक थांबला. काजू थेट जैनिलच्या पाठीवर आदळली. ती पडणारच होती तेवढ्यात जैनिल तिला सावरत म्हणाला, पुन्हा अडखडलीस? कधीतरी जरा सांभाळून चालत जा. आणि काय बडबड करत होतीस? काजूने विषय बदलत म्हटलं, काही नाही, चल ना घरी जाऊया. जैनिलने बाईक सुरू केली. काजूही मागे येऊन बसली. ते थोडं अंतरच गेले असतील तेवढ्यात पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच काजू खळखळून हसली आणि म्हणाली, थँक्यू दोस्त, आय लव्ह यू सो मच. जैनिलने झटक्यात बाईक थांबवली आणि म्हणाला, वेडी आहेस का? अशा मधल्या रस्त्यात तुला कोणता दोस्त मिळाला? तोही नक्कीच तुझ्यासारखाच वेडा असणार. काजू तोंड वाकडं करत म्हणाली, मी वरच्या दोस्ताशी बोलत होते. आता चल, नाहीतर इथेच अडकून जाऊ. जैनिलने बाईक पुन्हा सुरू केली. त्याने काजूचे दोन्ही हात पकडून आपल्या कमरेभोवती घट्ट गुंडाळायला सांगत म्हटलं, नीट धरून बस. काजू एखाद्या लहान मुलीसारखी त्याला चिटकून बसली होती. पाऊस इतका जोरात पडत होता की रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. हायवेवर जिथे जिथे खड्डे होते तिथे तिथे लहान लहान तळी तयार झाली होती. जैनिल जेव्हा जेव्हा पाण्यातून बाईक काढत होता तेव्हा काजू त्याला आणखीन घट्ट पकडून घेत होती. दोघे पूर्णपणे भिजले होते. थोडे पुढे गेल्यावर पाऊस थांबला. आता त्यांचं घरही जवळच होतं. दोघे घरी पोहोचले. जैनिलने काजूला दाराशी उतरवलं आणि बाईक पार करायला गेला. थोड्या वेळाने परत आला तेव्हा काजू तिथेच उभी होती. जैनिलने तिला आत चलण्यास सांगितलं. काजूने 2 पावलं पुढे टाकली तेवढ्यात तिला जोरात शिंक आली. काजूची शिंक ऐकताच मयूर बाहेर आला. काजूचे डोळे जड झाले होते. मयूरने तिला पाहून विचारलं, काय झालं बॉस? तुझे डोळे इतके थकलेले का दिसतायत? जैनिलनेही काजूकडे पाहिलं. खरंच तिचा चेहरा थोडासा विचित्र दिसत होता. काजू मयूरकडे पाहत म्हणाली, काय आहे ना, पावसात भिजले की मला सर्दी होते आणि मग डोळे, नाक सगळंच असं होतं. काजू पुढे काही बोलणार तेवढ्यात जैनिल म्हणाला, पावसामुळे तुला त्रास होतो हे मला आधी सांगायला हवं होतंस ना? काजूने शिंकतच उत्तर दिलं, सांगितलं असतं तर पावसाची मजा कशी घेतली असती. बरं झालं मॉम इथे नव्हती, नाहीतर तिने मला बाहेर पडूच दिलं नसतं. काजूला पुन्हा शिंक आली. ती थोडी पुढे चालू लागली, पण शिंकांमुळे तिची अवस्था अजून वाईट होत चालली होती. चालताना ती थोडी डगमगली. ते पाहून जैनिलने कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट काजूला आपल्या कुशीत उचललं आणि तिला घेऊन खोलीत निघून गेला. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.